शुद्धतेचा विचार करून मी थोडंच बोलेल, कारण आम्हाला चेहरे वाचायची सवय आहे. पाहुणे आले की त्यांच्या शिष्टाचारासाठी बसावं लागतं. ते जे बोलतायत ते फार काहीतरी वैचारिक उच्च कोटीचं बोलतायत आणि त्यानं फार मोठी क्रांती होणार आहे, असे चेहरे करावे लागतात याची आम्हाला माहिती आहे. परंतु आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. मी आल्यापासून या यशोदा शिक्षण संस्था या ठिकाणी आल्यानंतर झालेलं स्वागत, NCCचे विद्यार्थी, मुली म्हटलेल्या स्वागत गीत, आमच्या शिक्षिका आणि शिक्षक यांच्या झालेल्या स्पर्धा, त्यांना दिलेले पुरस्कार, यशस्वी विद्यार्थ्यांना दिलेले पुरस्कार, आमच्या एका दानशूर व्यक्तीनं गरीब मुलांना वाटलेल्या बॅग्स, या सर्व गोष्टी अतिशय सुंदर आणि मनाला भावणाऱ्या आहेत. आणि मला वाटतं याच्या मागे आपले प्राध्यापक दशरथजी सगरे सर यांची प्रेरणा आहे, प्रोत्साहन आहे. आज दसरा आहे, मी दोन्ही शुभेच्छा एकत्र देतो, दसरा आणि त्यांचा वाढदिवस. कारण जुने लोक ज्या दिवशी मूल जन्मायचं त्या सणाचं नाव मुलाला द्यायचे. ते दसऱ्याला जन्मले म्हणून त्यांचं नाव दशरथ ठेवलं. आता काहींचे नावं कुठल्या सणाला जन्मले हे कळण्याच्या पलीकडचे आहेत, त्या खोलात आपण जास्त जाणार नाहीत. परंतु ते 1.5-2 वर्षाचे असताना त्यांच्या आईचं निधन झालं. पण मला वाटतं ती गोष्ट या ठिकाणी आल्यानंतर चुकीची वाटते, कारण यशोदा आई या सगळ्या इमारतीत साचलेली आहे, या मैदानात साचलेली आहे. आणि या सगळ्या यशोदा शिक्षण संस्थेमध्ये आज आईचं अस्तित्व आहे. आणि एखादा कर्तबगार मुलगा काय करू शकतो हे प्राध्यापक दशरथ सगरे सर यांनी या ठिकाणी निश्चितपणे दाखवलेलं आहे. एका ठराविक ध्येयानं झपाटून ते काम करायला लागले आणि त्यांना साधना भेटली. असं म्हटलं जातं की ते साधनाच करायला लागले, त्यामुळं साधनाताई भेटल्या आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अजून बहर आला. खरं म्हणजे साधनाताई या ठिकाणी आल्यानंतर, आता इतके दिवस मी अनेक कार्यक्रमाला जाऊन मोठ्या माणसाची पत्नी आल्यानंतर त्याची काय अवस्था होते त्यावरून मी पटकन ओळखलं की हे यांच्या पत्नी आहेत. कारण ते आल्यानंतर त्यांना पटकन वर घ्या, खुर्ची मोकळी करून द्या वगैरे अशा बऱ्याचशा हालचाली त्यांच्या झाल्या. शेवटी माणूस किती मोठा असला तरी त्याच्या आतला नवरा कायम घाबरलेला असतो, हे त्या कृतीवरून मला दिसलं. आणि इथं जर तसं काही केलं नाही तर घरी गेल्यानंतर काय होईल अशी भीती त्यांना असावी. आपला वाढदिवस जर उत्तम साजरा करायचा असेल तर अर्धांगीला जपलं पाहिजे. शिवाय ते आमच्या नगर कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्यांची कर्तबगारी खूप मोठी आहे. एकंदर हा सगळा आवाका पाहिल्यानंतर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना दिलं जाणारं शिक्षण, त्यामध्ये आपण घेतलेली आघाडी, मला वाटतं प्राध्यापक दशरथ सगरे सरांना कर्मवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा एक खेड्यातल्या मातीतला मुलगा आज एवढा मोठा झालेला पाहून निश्चितपणे सर्वांना आनंद वाटतो, त्यांचा अभिमान वाटतो. अनेक उद्योगपती गेले, पण टाटांचं नावच का घेतलं जातं? कारण आपल्या एकंदर नफ्यातला 65% वाटा टाटा यांनी समाजासाठी दिला. आत्तापर्यंत जवळजवळ 102 अब्ज डॉलर्स एवढे पैसे त्यांनी समाजासाठी दिले. म्हणून टाटा गेल्यानंतर मीडियामध्ये त्यांची दखल घेतली गेली, समाजामध्ये त्यांची दखल घेतली गेली. ते फक्त उद्योगपती असते तर त्यांची दखल घेतली गेली नसती. तसं प्राध्यापक दशरथजी सगरे यांनी संस्था काढल्या, ते स्वतः कमवा आणि शिका या अंतर्गत शिकले आणि त्याचं भान ठेवून त्यांनी काही मुलं दत्तक घेतले, गरीब मुलांना मदत केली. यामध्ये त्यांचं मोठेपण आहे.
त्यांची अनेक रूपं मी या ठिकाणी पाहिले. त्यांचे ज्येष्ठ बंधू समोर बसलेले आहेत. ते अभिमानानं सांगत होते की ते माझे ज्येष्ठ बंधू आहेत, हा मुलगा आहे. एक कुटुंब वत्सलता त्यांच्यामध्ये आहे. नात आली त्यांच्या मांडीवर बसली. हे भाग्यसुद्धा सध्या कमी आजोबांना भेटतंय. ते तुम्हाला भेटलं म्हणजे घरात आजोबा असतात पण नातेला त्यांच्यापर्यंत येऊ दिलं जात नाही, अशी कौटुंबिक व्यवस्था आहे. पण त्या बाबतीत सुद्धा तुम्ही सुखी आहात. म्हणजे आपण सर्वांग सुंदर सुखी का आहात? कारण आपण समाजासाठी खूप चांगलं केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं बोधे सरांनी आपलं वर्णन केलं त्या पद्धतीने या भागामध्ये एक शिक्षण महर्षी आणि एक गरिबांचा वाली म्हणून आपलं स्थान निश्चित आहे. याचा आल्याबरोबर मला अतिशय आनंद वाटला. खरं म्हणजे सध्या तंत्रज्ञान खूप वेगानं वाढतंय. AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. आमचे काही जुने लोक आहेत. आमच्या जुन्या काळी तंत्रज्ञान नावाचा विषय नव्हताच. त्यामुळं की काय माणसं एकमेकाशी बोलायचे, सुखी होते, सुसंवाद साधायचे. पूर्वी फक्त रेडिओ नावाचा विषय गावामध्ये असायचा. गावामध्ये दोघा तिघांकडेच रेडिओ असायचे आणि ते मोठा आवाज करून फिरायचे, कारण त्यांना असं दाखवायचं असायचं की माझ्याकडे रेडिओ आहे. आणि बाकीच्यांना सुद्धा आनंद वाटायचा की तू मोठा आवाज कर, आम्हाला ऐकायला मिळतंय. म्हणजे गावात 2-3 रेडिओ असले तरी सगळ्या गावाची करमणूक व्हायची. गाणे सुद्धा खूप सुस्वर असायचे, मधुर असायचे. बिनाका गीतमाला वगैरे म्हणजे गायक पूर्ण वेळ गायचे, संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता उलटा आहे. आता संगीतकार भरपूर वाजवतो, जिथे संधी मिळेल तिथे गायक गाऊन घेतो. त्यामुळे आजचे गाणे समजणं अवघड आहे. पण रेडिओला इतकं महत्त्व होतं की रेडिओला त्या काळात लायसन्ससुद्धा होतं. म्हणजे ठराविक पैसे भरल्यानंतरच रेडिओ सुरू व्हायचा. परंतु वसंत साठे नभोवाणी मंत्री झाले आणि त्यांनी ते लायसन रद्द केलं आणि सर्वांना मोफत रेडिओ ऐकण्याची मुभा मिळाली. अहो, रेडिओचं महत्त्व किती सांगावं. लग्नामध्ये नवरदेवाला हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि नवरदेवसुद्धा सांगायचा मला लग्नात हुंड्यात रेडिओ मिळाला. म्हणजे त्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता, कारण तो किती बँडचा येईल याचा भरोसा नव्हता. परंतु तरी आम्हाला ती हौस होतीच. मग रेडिओ गेले आणि TV आले. हे तंत्रज्ञान मी का सांगतोय की त्या काळामध्ये हे काही नव्हतं. मला तर आठवतं आमच्या गावात एक सिनेमाची टाकी होती, टुरिंग टॉकीज. म्हणजे ते सिनेमे पाहायचे ना आणि तो पडदा वगैरे लावायचे. आणि आमच्या गावातल्या त्या मुलानं म्हणजे ते पहिलं AC थिएटर असावं देशातलं, कारण वरून त्याला छत नव्हतं आणि त्यानं अशी वाळू वगैरे टाकलेली होती आणि असा स्लोप केलेला होता. पुढं असा पडदा लावलेला होता. तर काही मोठी माणसं सुद्धा यायची तो सिनेमा पाहायला आणि ते म्हणायचे आम्हाला बाल्कनीत बसायची सवय आहे. तर इथं बाल्कनी कुठं आहे म्हणून त्यानं नदीतले मोठमोठे गोटे सुद्धा मागं आणून ठेवले होते. म्हणजे ती बाल्कनी आणि खालचा विषय रेग्युलर. आणि तिकीट 1 रुपया असायचं वाळूवर बसायचं आणि 2 रुपये असायचं गॅलरीत त्या वर बसायचं, बाल्कनीमध्ये बसायचं. आणि मग 1 रुपया दिला की तो असा शिक्का मारायचा हातावर आणि मग वाळूमध्ये जाऊन बसायचं. जो 2 रुपये द्यायचा त्याला बाल्कनीवर, म्हणजे दोन्ही हातावर शिक्के मारायचे आणि त्यानं त्या तुळतुळीत गोट्यावर जाऊन बसायचं. इंटरव्हल होईपर्यंत सगळे माणसं त्या बाल्कनीतून घसरून खाली यायचे आणि गोट्याला टेकून असे बसायचे. आणि तो सांगायचा की मध्येच जर सिनेमा बंद पडला, कारण तंत्रज्ञान एवढं अवगत नव्हतं, सिनेमा जर बंद पडला तर उद्या याच तिकिटावर तुम्हाला खेळ दाखवण्यात येईल. तिकीट म्हणजे हातावर शिक्का असायचा. म्हणजे ज्या दिवशी माणसं गावामध्ये दुसऱ्या दिवशी असे फिरायचे हात मागे बांधून, त्या दिवशी ओळखायचं गेलं तिकीट काय पुसू द्यायचं नाही. आणि तोच सिनेमा याला आजही पाहायचा आहे. तुम्हाला सांगतो, मी एकदा सिनेमाला गेलो आणि माझ्या हातावर त्यानं शिक्का मारला आणि मध्येच सिनेमा बंद पडला. त्यानं सांगितलं याच तिकिटावर उद्या सिनेमा. आणि सरांनी मला उभं केलं. गणित माझं चुकलं आणि ते म्हटले छडी घे. म्हणून मी एकाच हातावर छड्या घेतल्या. ते म्हटले दुसरा हात पुढं कर. त्या हातावर तिकीट होतं, ते पुसण्याची शक्यता होती. म्हटलं सर नको, याच हातावर द्या. बाकीची मुलं ओरडली सर हा सिनेमाला गेला होता, त्याचं तिकीट आहे त्या हातावर म्हणून तो हात पुढं करत नाही. सर म्हटले अभ्यास करत नाही, सिनेमाला जातो, हात पुढे कर. दुसरा हात सपासप छड्या मारल्या. मी हात सोडला आणि ते तिकीट पुसलं. म्हणजे मी रडायला लागलो. का? म्हणजे मारलं म्हणून नाही, तिकीट पुसलं. सरांच्या ते लक्षात आलं. म्हटलं मी बाबांना सांगणार आहे, यांच्यामुळे माझं तिकीट पुसलं.
ते म्हटले ऑफिसमध्ये, मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये त्यांनी मला नेलं. मुख्याध्यापक काही तिथं नव्हते. ते म्हटले हात पुढे कर. 2 हातावर 2 शिक्के मारले. म्हटले बाल्कनीत बस, काय अडचण नाही मला. म्हणजे असं त्या काळामध्ये सगळ्या गमती असायच्या. पण ते तंत्रज्ञान संपलं. आता जुन्या लोकांना आठवत असेल ते जुने टीव्ही आले. सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही आले. भला मोठा टीव्ही असायचा, वर बाल्कनीवर अँटेना लावलेला असायचा आणि त्या शेजारी कायम एक बांबू असायचा. कारण चित्र कधी स्थिर दिसत नसायचं, ते बांबूनं असं हलवावं लागायचं स्थिर करण्यासाठी. त्यावेळेस एकच चॅनल होतं सह्याद्री नावाचं, म्हणजे सरकारी चॅनल होतं. त्यावर भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होतं. सांगण्याची अडचण होती, सांगता येत नसायचं. आता खाजगी असल्यामुळे उद्या होणारा आजच सांगतात, कारण ब्रेकिंग न्यूज आहे. आणि मग त्या बाई यायच्या बातम्या द्यायला, तर त्यांना जेवढा पगार असायचा तसाच त्यांचा चेहरा असायचा, सरकारी चेहरा असायचा. त्यामुळे त्या येऊन अशा शांत बसायच्या. आनंदाची बातमी त्या तशाच चेहऱ्यानं द्यायच्या, दुःखाची बातमी तशाच चेहऱ्यानं द्यायच्या. त्यामुळे पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्यानं पाहायचे. त्या मेकअप वगैरे करत नसायच्या, कारण टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, दिसण्याची अजिबातच शक्यता नव्हती. आता कलर असल्यामुळे सगळ्या मेकअपच करतात. तर असं सगळं ते गमती असायच्या. मग बाई हवामानाचा अंदाज सांगायचे की आज हवामान शांत राहील, तरी ते हलायच्या, कारण चित्र हलायचं. मग लोक सांगायचे याच हालतायत, हवामान कशाचं शांत राहतं वगैरे वगैरे. तर असं ते सगळं तंत्रज्ञान असायचं. रामायण महाभारत मालिका असली की ज्याच्या घरामध्ये टी व्ही आहे तिथं प्रचंड गर्दी व्हायची आठवड्यातून एकदा. आणि रामायण एकदा सुरू झालं, त्या गल्लीतल्या वगैरे गावातल्या सगळ्या बाया पुरुष ते मालिका पाहायला एकत्र यायच्या. मग दरवाजात एकाला उभं करायचं, एका पुरुषाला, आणि वर मालदावर दुसऱ्याला उभं करायचं बांबू घेऊन. आणि चित्र जर जास्त हलायला लागलं तर त्या दरवाजातल्याला सांगायच्या, त्याला सांग ॲडजस्ट कर म्हणून. मग तो वरच्यावर ओरडायचा, अरे ते फिरव. मग तो बिचारा बांबू घेऊन त्या काड्या अशा फिरवायचा. मग चित्र स्थिर व्हायचं, तोपर्यंत मालिका संपलेली असायची. म्हणजे टी व्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र त्या काळामध्ये रंगीत होता, कारण तंत्रज्ञानाचा एवढा स्फोट झालेला नव्हता. अशी ती परिस्थिती होती. नंतर रिमोट आले वगैरे. आता काय काय तंत्रज्ञानानं आणलं सर, आता काय सांगायलाच नको. काल परवा मी पेपरात एक बातमी वाचली, आता एक टी व्हीचं नवीन मॉडेल येतं आहे, रिमोटची गरज नाही, पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार, अशी ती परिस्थिती आहे. आता शंका एक आहे, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं हा प्रश्न आहे. पण मला वाटतं काहीतरी सोय असावी का ते त्याच्याबरोबरच पाठवावं लागतंय ते माहीत नाही. पण आता काय म्हणजे या जगामध्ये एवढं काही वाढलंय. आणि सर त्या काळामध्ये माणसं किती शांत होते, सुखी होते. कारण असं पाहायला वगैरे काही आजी गोष्टी सांगायची, आजोबा गोष्टी सांगायचे, आमचे शेतकरी पारावर बसलेले असायचे, माणसं एकमेकाच्या घरी जायचे, एकमेकाशी प्रत्यक्ष बोलायचे. त्यामुळे एक प्रेम होतं, जिव्हाळा होता, स्नेह होता आणि सगळीकडे एक समाधान होतं. माणसांना सुख नव्हतं पण समाधान होतं, म्हणून सगळे माणसं स्वस्थ होते. पण आता आपण जर पाहिलं, तंत्रज्ञानाचा सगळीकडे स्फोट झालेला आहे. काल परवा एक सर्वे बाहेर आला, वर्ल्ड हॅपीनेस म्हणजे जगामध्ये सगळ्यात आनंदी देश कुठला आहे, 148 देशांचा सर्वे झाला. तर त्याच्यामध्ये भारताचा नंबर 128 आहे. 128. बरं, आपला 128 असे नका, पाकिस्तानचा नंबर 108 आहे. म्हणजे तो आपल्या पुढे आहे. म्हणजे ज्या देशामध्ये डिझेल 300 रुपये, पेट्रोल 300 रुपये, खायचे वांदे आहेत, त्या देशातले लोक आपल्यापेक्षा आनंदी आहेत. आणि सगळं असून आपण आनंदी नाही, याचं कारण काय? कारण सगळं असून सुद्धा आपल्याला ते आनंदानं भोगता येत नाही, हे त्याच्या मागचं कारण आहे. कारण आम्ही आता शिक्षक तर सोडा, आमचे पालक सुद्धा आता सगळे मार्क्सवादी झालेले आहेत. आता रशियातला मार्क्सवाद गेला, आता तो भारतात सुरू झाला. आमच्या मुलाला इतके मार्क्स पडलेच पाहिजे, 90च्या पुढे पडलेच पाहिजे. अहो त्याला 5वीला जर 70 असतील, 6वीला 72 असतील, 7वीला 76 असतील, पुन्हा 8वीला 73 असतील, तर समजून घ्यायचं पालकानं की याची बुद्धिमत्ता 70 आणि 80च्या मध्ये आहे. त्याला अचानक 10वीला 90च्या पुढे कुठून मार्क्स पडतील? पण आता आमच्या सगळ्या पालकांना वाटतं माझा मुलगा जरी तो यशोदामध्ये गेला पाहिजे, त्याच्यासाठी त्याला 90च्या पुढे मार्क्स पडले पाहिजे, मग तो इंजिनिअरिंगला गेला पाहिजे, मेडिकलला गेला पाहिजे, मग 10वीला तेवढे मार्क्स पाहिजे, 12वीला तेवढे मार्क्स पाहिजे. अहो त्याच्या डोक्यात जर काही नसेल तर त्याला कुठून मार्क्स पडतील, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून आत्ता मला आठवतं, आत्ता एक 12वीचा निकाल लागला मध्यंतरी, आणि मला असं समजलं, आमचा एक मित्र जो पालक होता तो खूप रडतोय
कारण काय, त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले म्हणून आम्ही समजावून सांगायला त्याच्या घरी गेलो. आता ही सांत्वन करायची नवीन जागा झालेली आहे, म्हणजे ज्याच्या मुलाला कमी मार्क्स पडतात तिथं समजावून सांगायला जावं लागतं. म्हणून मी एका मित्राला घेऊन त्याच्या घरी गेलो, तर तो मित्र अक्षरशः रडत होता का मुलाला कमी मार्क्स पडले. त्याची पत्नी रडत होती का मुलाला कमी मार्क्स पडले. मुलगा समोर बसलेला होता, मुलाला वाटलं आई वडील रडतायत, आपणही थोडंसं रडलं पाहिजे. ते खाली मान घालून खोटं खोटं रडत होतं. आता वातावरण तिथलं फारच गंभीर होतं. म्हटलं आता इथं चहा मिळण्याची सुद्धा शक्यता नाही, काय केलं पाहिजे. मग मी वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो, वडिलांनी डोळे पुसले, ते बायकोला म्हटले चहा ठेव. ती म्हटली काय झालं, काय नाही म्हणे चहा ठेव. पटकन तिनं चहा ठेवला, आम्ही चहा घेतला, बाहेर पडलो. काय बोललो मी त्याच्या कानात, मी त्या वडिलांच्या कानात एकच वाक्य बोललो की बाबा कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. जिथं आईबापाच्या डोक्यात काय नाही तिथं मुलाच्या डोक्यात काय येईल हा फार मोठा प्रश्न आहे. पण आम्ही त्याचा विचार करत नाही. आई वडिलांचे मिळून सुद्धा मुला इतके मार्क होत नाही, पण आमच्या मुलाला इतके मार्क्स पडलेच पाहिजे आणि तो इंजिनिअरिंगलाच गेला पाहिजे, यशोदामध्ये त्याचा नंबर लागलाच पाहिजे, तो मेडिकलला गेलाच पाहिजे. आता हा जुना काळ गेला, आता सगळे स्पेशलाइस्ट निघाले. कान नाक घसा तज्ञ, पूर्वी कान नाक घसा तज्ञ एक असायचा, आता वेगळं आहे. कानाचं वेगळं आहे, डोळ्याचं वेगळं आहे, घशाचं वेगळं आहे, नाकाचं वेगळं आहे. तुम्हाला सांगतो अजून 4-5 वर्षानं गल्ली गल्लीत तुम्हाला पाट्या दिसतील. उजव्या नागपुडीचा स्पेशलिस्ट वेगळा, डाव्या नागपुडीचा वेगळा. उजव्याकडे गेली की तो डावी बंद पाडेल, डावीकडे गेली की तो उजवी बंद पाडेल, एके दिवशी दोन्ही बंद होतील, असा सगळा प्रकार. मग हे सगळं चाललंय कुठं. मला हे सांगण्याचा उद्देश काय की आजचं शिक्षण जे आहे हे आम्हाला काय देतं आणि किती देतं. म्हणून तुम्ही हे तंत्रज्ञानाचं शिक्षण सुरू केलंय, हा समाज त्या निमित्तानं जागा झाला पाहिजे. कारण आता तंत्रज्ञानाचा स्फोट होतो, इतकं सगळं दिवसेंदिवस बाहेर येत आहे. तुम्हाला माहीत असेल आत्ता काल परवा नोबेल पुरस्कार मिळाला, मला वाटतं ते हिंटनला सुद्धा मिळाला. हिंटन कोण, ज्यानं AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सची निर्मिती केली आणि गुगलचा राजीनामा दिला. का दिला गुगलचा राजीनामा, त्यानं सांगितलं या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पुढं अत्यंत वाईट वापर सुरू होणार आहे आणि हे पाहण्याची वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून मी तो राजीनामा देतोय. पहा किती विनोद आहे. ज्यानंच AI काढलं तोच आता सांगतो त्याचा वाईट वापर होणार आहे. आपल्याकडे हे नेमकं होतं. तो नोबेल नावाचा शास्त्रज्ञ ज्यानं अणुबॉम्ब निर्माण केला, अणुबॉम्ब टाकला गेला आणि इतका विध्वंस झाला, एके दिवशी पेपरला अशी बातमी आली की नोबेल गेला, माणसांना मारणारा नोबेल गेला. पण ती बातमी चुकीची होती, कारण नोबेल त्यावेळेस जिवंत होता. त्यानं त्यावेळेस जे वाचलं की आपला भाऊ गेला, पण आपण गेला समजून इतकी वाईट बातमी जर आपल्याविषयी आली असेल तर आपल्याकडून फार मोठी चूक झाली हे संशोधन करून तेव्हापासून त्यानं शांततेचा नोबेल पुरस्कार सुरू केला. म्हणजे आपले हे शास्त्रज्ञ आहेत. आता त्या AIने काय होतंय, आता काय व्हायला लागलं, आपला 5 सेकंदाचा आवाज जर कळाला तर आता AI आपला आवाज काढतं. मध्यंतरी जागतिक चित्रकलेची स्पर्धा झाली, ज्याचा 1 नंबर आला त्याला पुरस्कारासाठी वर बोलवलं. त्यावेळेस त्यानं सांगितलं मला पुरस्कार देऊ नका, कारण हे चित्र मी काढलेलं नाही, हे AIनं काढलेलं आहे. आता माणसानं काढलेल्या गोष्टी आणि AIनं काढलेल्या गोष्टी यामध्ये जर आपल्याला फरकच कळत नसेल तर माणसानं जगायचं कसं, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून आता शास्त्रज्ञ काय करतायत, रोबोटमध्ये बुद्धी भरतायत. म्हणजे आता यंत्रमानव रोबोट हे हुशार होणार आणि माणसं मात्र रोबोटसारखे यंत्रवतपणे वागणार. म्हणून मी मगाशी आमचे सगळे प्राध्यापक एकत्र आल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही काही वाचता का, पुस्तकं वाचता का. कारण पुस्तकं वाचणं, कुठल्याही कलेचा आस्वाद घेणं हे आपल्याला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पण तुम्ही जर असं म्हणत असाल की मी पॉलिटेक्निकलचा प्राध्यापक आहे, मी इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे, मला बाकीचं काही नको, तर तुम्हाला आनंदी जगता येणार नाही असं माझं मत आहे. म्हणून तुम्ही जरा बाहेर बाकीच्या या सगळ्या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही भोगल्या पाहिजे. पण माणसं सर आजकाल असं म्हणतात की आनंदच नाही, आम्हाला आनंदच मिळत नाही. अहो तुम्हाला आनंद पाहायची सवयच नाही, तुम्हाला आनंद कुठं मिळेल. तुम्ही पहाटे फिरायला बाहेर पडता का, पडतो आम्ही बाहेर, कारण आम्हाला आता शरीराची चिंता आहे. काही जण पहाटे फिरायला बाहेर पडतात, कसे चेहरे असतात हो त्यांचे. आता पहाटे फिरायला बाहेर पडल्यानंतर कसा थंड वारा सुटलेला आहे, झाडं हलतायत, रम्य वातावरण आहे, आपला चेहरा कसा पाहिजे, प्रफुल्लित पाहिजे, आनंदी पाहिजे. पण काही लोकांचे चेहरे जर पाहिले तर बाकीचे रस्ते बदलतात, असा प्रकार आहे.
आणि त्याचा चेहरा पाहिला तर असं वाटतं की आता भारत चीन युद्ध सुरू होणार आहे आणि पहिला बॉम्ब याच्याच चेहऱ्यावर पडणार आहे, इतका त्याचा चेहरा भयान असतो. मग त्याचा चेहरा पाहणारे दिवसभरात जर काही वाईट घटना घडली तर म्हणतात आम्ही त्याचं तोंड सकाळी पाहिलं होतं. म्हणून सकाळी फिरताना आपला चेहरा कसा प्रसन्न पाहिजे, आपण आनंदानं फिरलं पाहिजे. काही माणसं कुत्री घेऊन फिरतात, आता आपल्याकडे कुत्री नाही म्हणून याचं दुःख बाळगायचं का? नाही बाळगायचं. जे कुत्रे घेऊन फिरतात त्याच्याकडे पहा. कधी कधी कुत्रं दांडगा असतं, हा लोकडा असतो, कुत्रंच त्याला घेऊन फिरवतं, कुत्रं त्याला ओढतं. आपल्याला किती आनंद होतो की पहा याचं असंच झालं पाहिजे. मनातली मनात हा आनंद भोगायचा. फार गमती असतात. तुम्हाला सांगतो, एकदा मी पहाटे फिरायला बाहेर पडलो. नुकताच अंधार सरलेला होता, चेहऱ्याने दिसत नव्हते आणि मी फिरता फिरता कोणीतरी स्त्री माझ्या शेजारून गेली आणि मला म्हटली गुड मॉर्निंग. मी म्हटलं गुड मॉर्निंग. पुरुषच, आता कोण पुरुष म्हणणार नाही? तुमच्यातलं कोणी म्हणणार नाही का? म्हणणारच. मी म्हटलं, आनंद झाला. घरी आलो, आता असा चेहरा लपत नाही, थोडासा आनंद दिसतो चेहऱ्यावर. म्हणून बायकोने मला विचारलं, आज जरा आनंदी दिसताय, काय झालं? म्हटलं काय नाही. नाही म्हणे आज काहीतरी घडलंय, तुमचा चेहरा जरा वेगळा आहे, सांगा काय झालं. म्हटलं अगं काय नाही. नाही सांगाच म्हणे. म्हटलं काय नाही, सोपी गोष्ट आहे. मी असं चाललेलो होतो, कुणीतरी स्त्री माझ्या जवळून गेली आणि मला ती गुड मॉर्निंग म्हटली. ती म्हटली मीच होते. लगेच माझा चेहरा पडला. आता ती म्हटली हा कुठला आनंद आहे? बायको म्हटल्यावर दुःख, परस्त्री म्हटल्यावर आनंद. अहो आम्हाला आनंद भोगायचीच माहिती नाही, आनंद आम्हाला कळतच नाही कुठं आहे. पती पत्नी रस्त्यानं चाललेत. तुम्हाला एक गंमत सांगतो, पहाटेच्या वेळेस जर तुम्ही एकटे चाललेले असाल तर तुम्ही ओळखू शकता या नवरा बायकोचं लग्न होऊन किती वर्ष झाले. मनातले मनात या गमत्या आहेत आनंद मिळवण्याच्या. ते जर एकमेकांना टाळ्या देत आहेत, खांद्यावर बुक्क्या मारतायत, समजायचं 1-2 वर्ष झाले. थोडेसे तुटक दिसले, समजायचं 4-5 वर्ष झाले. अर्धा किलोमीटर दिसले, समजायचं 20-25 वर्ष होऊन गेले. आता बोलायचं काय? आणि पुन्हा एकत्र दिसले तर ओळखायचं 40-1 वर्ष होऊन गेले. दोघांनाही समजलं आपल्याला एकमेकाशिवाय आता कोणी नाही, पुन्हा एकत्र आपण आहोत. किती मजेशीर गोष्टी आहेत, पण आपण हा आनंद भोगत नाही. काही माणसं पहाटे उठतात, टीव्ही समोर बसतात. कशाला? त्यांना व्यायाम करायचा असतो. मग रामदेव बाबा येतात. रामदेव बाबा पहाटेच येतात, कारण ते लवकर झोपतात, त्यांना दुसरं काही काम नाही. आपल्याला काम आहे, ते पहाटे 5लाच उठतात, आपल्या समोर बसतात. काही माणसं त्यांच्या समोर बसतात टीव्ही समोर. बाबा पटकन बसले की लगेच पोट गर 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 फिरवतात. आपलं फिरतं का? तरी माणसं बळजबरीनं असं करतात. काही फिरत नाही, काय नाही, पण यालाच वाटतं फिरतंय बुवा, फिरतंय बुवा. आता आपल्याला दिवसभर पोटासाठी गरगर फिरावं लागतं, कुठे यांच्या नातीला. मग बाबा पटकन एक पाय गळ्यात घालतात, कारण त्यांचा तो व्यवसाय आहे, ते रोजच घालतात. आम्ही कसा बसा उचलतो आणि गळ्यात घालतो. आता बाबा पटकन काढतात, आपला निघतो का? नाही निघत. मग लगेच बायकोला बोलवायचं, एवढा पाय काढ. ती सांगते काढ कशाला, दुसरा घालते. नाहीतरी दिवसभर याचे पाय त्याच्या गाड्यात गुंतवतच फिरताना स्वतःच्या गाड्यात गुंतून बसा येतं. मजा असते. एका माणसानं दुसऱ्याला विचारलं, तू योगासनं करतो का? करतो म्हणे. काय होतं योगासनं केल्यानं? तो म्हटला योगासनं केल्यानं आयुष्य वाढतं. मग वाढलेल्या आयुष्याचं काय करायचं? काय नाही म्हटलं, योगासनं करायचे. काय गंमत आहे? आणि बाकीचं कोणी जगायचं? मी फार कडक पथ्य पाळतो. का पाळतो? मला खूप जगायचंय. का जगायचंय? मला कडक पथ्य पाळायचे. अरे बाबांनो, व्यायाम कशासाठी करा? 1-2 तास व्यायाम करा, चांगलं राहण्यासाठी करा. पण हे बाकीचा आनंद कोणी भोगायचं? पण आम्हाला किरकिरेपणाची सवय. मी आल्यापासून पाहतो आमचे संस्थापक सर, त्यांचा चेहरा, आता त्यांनी दिलेलं हे दसऱ्याचं पहिलं पान मी खिशात ठेवलंय, कारण दसऱ्याला आमची पहिली भेट झाली आणि मला खूप आनंद वाटला की आज सकाळीच मला प्रसन्न माणूस भेटला. म्हणजे अडचण नाही का? पण काही माणसं तुम्हाला सांगतो, सगळं असून इतकी किरकिरे, इतके कुरकुरे, कायम त्यांची किरकिर, कायम समजा तुमच्या छातीमध्ये 2 स्टेन टाकल्या, आपण पडलो घरामध्ये. आपली इच्छा काय असते? आपल्याला सगळ्यांनी भेटायला यावं. कुणी नाही आलं तरी बायकोला आपण सांगतो, ते त्याला सांगितलंय का फोन करू, त्याला सांग ये. बरं, येणारे फळं घेऊन येतात. आता हा काय फळं खात नाही, त्यांच्या घरचे सुदृढ होतात तेवढ्या काळामध्ये. चांगली गोष्ट आहे. म्हणजे घरात आधीमध्ये असं एखादं पेशंट पाहिजे बाकीच्या दृष्टीनं. नाही, आपण नको, फक्त दुसरं पाहिजे. मग ते येतात वगैरे.
मग कोणी माणूस आला का याचं सुरू होतं कहाणी, कथा, याची दुःखित कथा. मागच्या शनिवारी काय झालं, मी पहाटे उठलो, डावा हात दुखायला लागला, मान दुखायला लागली, डोकं दुखायला लागलं, छातीत चमकायला लागल्या. अहो असा घाम आला, अहो ऐकणाराला घाम येतो. किती वेळेस बायको तर म्हणते हे टेपच करून ठेवावं, तेच 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 तेच. आता एखादा येतो, हा त्याला सांगतो असं असं झालं. अरे बाबा, माझ्या छातीमध्ये 2 स्टेन टाकल्या. आता तू ज्याला सांगतोय त्याची बायपास झाली, तू त्याला कशाला सांग? तेच बिचारं कसं बसं जगलंय, त्याला तुझ्या 2 स्टेनचं काय वाटणार आहे? पण आपल्याला असं वाटतं माझं दुःख हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. हे चुकीचं आहे. तुमचं दुःख जगातलं सगळ्यात छोटं दुःख आहे. म्हणून दुःख प्रदर्शित करू नका, दुःखाचं दर्शन कुणाला घडू नका. माझं मत आहे, आनंद वाटा म्हणजे आनंद मिळेल. तुम्ही देवाला सुगंधित फुलं वाहता तेव्हा तुमच्या हाताचा सुगंधित वास येतो. तेव्हा आपल्याला मिळालेला आनंद आपण हा लोकांना जर वाहिला तर लोक सुद्धा आनंदी होतील, याची मला खात्री आहे. आणि हे मी का सांगतो की प्राध्यापक सगरे सर आल्यापासून, मला भेटल्यापासून तुमचा आनंदी चेहरा, तुमचा प्राचार्यांशी प्राध्यापकांशी वागण्याच्या पद्धती आणि तुमचा एक स्नेहबंध, त्यांना असं का वाटेल की आम्ही ही संस्था सोडावी? त्यांना वाटेल आमचे संस्थापक आम्हाला एवढा दिलासा देत आहेत, प्रोत्साहन देत आहेत, एवढं आमच्याशी प्रेमानं वागतायत, तर या संस्थेच्या विकासासाठी आम्ही दामदुप्पट काम केलं पाहिजे याची त्यांना निश्चित खात्री वाटेल. म्हणून इथले शिक्षक सुद्धा आल्यापासून मी पाहतो प्रसन्न आहे. 2 माणसांनी नेहमी प्रसन्न असावं, एक डॉक्टर आणि दुसरे शिक्षक. नसले तरी असावं, कारण तो त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे. डॉक्टरांनी प्रसन्न असावं, कारण आलेल्या पेशंटला वाटलं पाहिजे की आपण यांच्याकडून नीट होऊ. पण जर डॉक्टर्स गंभीर असतील आणि एखादा सर्दी झालेला पेशंट गेला तरी त्याला वाटेल हे नक्की सांगणार आहेत की मला कॅन्सर आहे, म्हणून त्यांचा चेहरा प्रसन्न असावा. या 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 बसा, काही होत नाही, सगळ्याला आजार होतात, काही अडचण नाही, असा चेहरा त्यांचा असावा. आणि शिक्षकाचा चेहरा वर्गात शिरताना असा असावा की विद्यार्थ्यांना वाटावं आमच्या ताई आल्या, आमचे सर आले, आता दिवस कसा आनंदात जाणार आहे, हे मला जे शिकवणार आहेत ते मी ग्रहण करणार आहे. मग घरी काही हो, आपण ते घरीच सोडलं पाहिजे, नाही का? आमचे गुरुजी होते लहानपणी, ते आल्यावर इतके धपाधप आम्हाला मारायचे कधी कधी. मग आम्ही शोध लावला की हे का मारतात बुवा आम्हाला. मग आम्हाला कळालं, ज्यावेळेस ते घरी बायकोशी भांडायचे तोच वर्गात येऊन आम्हाला खूप मारायचे, कारण तिथं तर काही मारता येत नव्हतं. मग तो राग आमच्यावर काढायचा. म्हणून आम्ही त्या गल्लीतल्या मुलांना सांगून ठेवलं होतं, त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज आला की सांगा, त्या दिवशी शाळेतच जायचं नाही, कशाला बायकोऐवजी आपण मार खायचा. म्हणून शिक्षक सुद्धा प्रसन्न असावा. आणि शिक्षकाचं व्यक्तिमत्व प्रसन्न का घडतं, तो बहुश्रुत असावा, त्यानं खूप ऐकलं पाहिजे आणि त्यानं खूप वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे. उदय सर, जुना काळ, जुने शिक्षक. आता मी तुम्हाला नावं ठेवत नाही, पुस्तकच कोणी वाचत नाही. का आम्ही वाचत नाही? घरामध्ये पहा, 2 लाख रुपयाचा टीव्ही आहे, 4 माणसं असतील तर 8 मोबाईल आहेत, पण 50 रुपयाचं साधं पुस्तक सुद्धा नाही. या घराला फक्त सुशिक्षित म्हणता येईल, सुसंस्कृत म्हणता येणार नाही, अजिबात म्हणता येणार. आम्हाला छत्रपतींचा अभिमान आहे, छत्रपतींच्या भूमीत आम्ही उभे आहोत. आता इथं अनेकांच्या घरी असेल, पण मी अनेक कार्यक्रमात विचारतो, छत्रपतींचं साधं 50 रुपयाचं पुस्तक कुणाच्या घरात आहे? अनेकांच्या ते घरातच नाही. आणि जयंतीला आम्ही डीजे लावतो, लाख रुपये खर्च करतो, गुलाल उधळतो, बनेन छापतो. महाराजांचं छोटंसं पुस्तक जर आमच्या घरात नसेल तर मला वाटतं आम्ही छत्रपतींच्या विचारसरणीचे नाही. म्हणून पुस्तकं ठेवा. का ठेवत नाही तुम्ही पुस्तकं? घरामध्ये ठेवले पाहिजे. तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात का, किती पुस्तकं असतात? ते काय त्यांनी सगळे वाचलेले असतात का? नसतात. पण ते सगळे पुस्तकं पाहून आरोपीला काय वाटतं? अरे हुशार माणूस आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे, किती वाचलेला आहे यानं, आता जामीन मिळतो की नाही पुढचा विषय आहे. पण शिक्षकाचं पहिलं लक्षण काय? शिक्षकाच्या घरात गेल्याबरोबर काय दिसावं? पुस्तकाचं कपाट दिसावं, की अरे हे शिक्षकाचं घर आहे. आणि शिक्षकाचं घर कसं ओळखू यावं? पुस्तकं पाहून ओळखू यावं की हे शिक्षकाचं घर आहे. पण आम्ही आता वाचत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. काही जण म्हणतात आम्हाला वेळच नाही. मी मध्यंतरी माणसं का वाचत नाही याच्यावर 2दा लिहिलं, पण तेच कुणी वाचलं नाही. काय करतात? वाचतच नाही. आता तेच कुणी वाचलं नाही तर कशाला वाचतील हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, आता आपण सगळे बऱ्यापैकी शिक्षक आहेत म्हणून सांगतो. 2 शिक्षक ज्यावेळेस एका शिक्षकाच्या घरी चहासाठी गेले, भिंतीवर साने गुरुजींचा फोटो होता,
अनेक शिक्षक त्या फोटोकडे वारंवार पाहत होते. म्हणून त्या घरातल्या शिक्षकांनी त्यांना विचारलं, काय पाहता? त्यांनी विचारलं, वडील कधी गेले? त्यांनी सांगितलं, वडील नाही, साने गुरुजी आहेत. ही आमची परिस्थिती जर असेल तर ती वाईट. म्हणून आम्ही वाचलंच पाहिजे. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. सर आता आपल्याकडं यात तंत्र कॉलेजेस जास्त आहेत. बी फॉर्मसी आहे, डी फॉर्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे. याचा अर्थ मराठीचा आणि आमचा संबंध ठेवायचा नाही का? आम्ही विचार कुठल्या भाषेत करतो? आमच्या आईच्या भाषेत करतो. आणि आमची आईची भाषा कुठली आहे? मराठी आहे. मुलांना जर मराठीच येत नसेल तर आम्ही विचार कसा करणार आणि आमचं व्यक्तिमत्व कसं घडणार? म्हणून तुम्ही जरी तंत्रस्नेही असाल, तुमचे विद्यापीठ, तुमचे कॉलेजेस जरी सायन्सचे असले, मराठीचा तुमचा संबंध नसला तरी व्यवहाराची भाषा मराठी आहे. म्हणून आपण मराठीचा संबंध ठेवलाच पाहिजे, त्याच्याशिवाय इलाज नाही. साधं तुम्हाला सांगतो सर, गणिताचा तास आहे आणि गणिताच्या तासाला तुम्हाला सांगतो, आमचे गुरुजी तर नेहमी सांगायचे, एका बादलीमध्ये, एका हौदामध्ये 10 बादल्या पाणी होतं. 4 बादल्या काढायला, खाली किती राहिलं? मुलं लिहायचे 6 बादल्या राहिल्या. दुसऱ्या दिवशी गुरुजी सांगायचे 5 बादल्या काढायला, खाली किती राहिलं? 5 राहिले. एके दिवशी एक मुलगा उभा राहून म्हटला, गुरुजी जर रोजच पाणी गळत असेल तर तुम्ही त्याला सिमेंट का लावून घेत नाही? आता तो व्यावहारिक मुलगा होता, हे व्यवहार ज्ञान झालं. त्यात आम्ही कमी पडतो तर आमची अडचण येऊ शकते. एका गुरुजींनी वर्गाच्या वेळेस मुलांना विचारलं, 10 मेंढ्या आहेत, त्यातल्या 2 मेंढ्या विहिरीत पडल्या, खाली किती राहिल्या? सगळ्या मुलांनी लिहिलं 8 राहिल्या. एका मुलानं लिहिलं 0 राहिल्या. गुरुजींनी त्याचा कान पिरगळला, म्हणे तुझं चूक आहे. तो म्हटला, नाही सर, मी मेंढपाळाचा मुलगा आहे आणि मला माहित आहे 2 मेंढ्या जर विहिरीत गेल्या तर 8 मेंढ्या वर राहू शकत नाहीत. वर 0 मेंढ्या राहिल्या. गुरुजींना समजेना चूक द्यावं की बरोबर द्यावं, कारण ते व्यावहारिक ज्ञान आहे. त्यांनी मुख्याध्यापकांना विचारलं, असं असं झालं, काय करायचं? ते म्हटले, तुम्हाला मेंढ्या घ्यायला कोणी सांगितलं? त्याच्याऐवजी शेळ्या घ्या, गाया घ्या, कशाला मेंढ्या घेता? म्हणजे हे आमचे सोल्युशन्स आहेत. पण याचा अर्थ ती समस्या मिटली असं होत नाही.